श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं निरूपण सुरू आहे. त्यातला हा 6वा अभंग पूर्वार्ध आपण आधी बघितला. आता हा उत्तरार्ध. या उत्तरार्धामध्ये एकनाथ महाराज सांगतात, योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी. साधनांचे सार मुखी नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी. सद्गुरूंच्याकडनं हा मंत्र मिळाला, हा मंत्र मिळाला, गुरुमंत्र मिळाला, हे नाम मिळालं. आणि हे प्राप्त झाल्यावर साहजिकच होम हवन व्रत नेम दान धर्म इत्यादी साधनांची जरुरी राहत नाही. दान धर्म याची काही जरुरी राहत नाही, कारण दान धर्म तो सद्गुरु कार्यातच करतो. तेव्हा इथे जे सांगतात की हरिनाम हे सर्व साधनांचं सार आहे म्हणाले. तो गुरुमंत्र म्हणता म्हणता काय होतं म्हणजे नित्य मुक्त तोची, नित्य मुक्त होतो म्हणा. तेव्हा इथे जे सांगितलंय की होम हवन व्रत नेम दान धर्म इत्यादी करण्याची साधनांची त्याला जरुरी राहत नाही. म्हणजे एरवी जो तो सकाम करत होता त्याची जरुरी राहत नाही, पण कर्मयोग म्हणून त्याला सद्गुरू ते करून घेतात त्याच्याकडून. म्हणजे सर्वसामान्य मनुष्य जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत तो काय करत असतो, सर्वसाधारण पण चांगला आहे, सत्वगुणी आहे, तो काय करतो, आसन प्राणायाम योग साधना क्रियायोग, काय म्हणतात शवचक्र भेदन योग, कुंडलिनी योग, ध्यान योग, असे निरनिराळी साधन त्याचे बाजार मांडलेलेच आहेत म्हणले. आणि सर्व लोक सर्व आम जनता सगळं तेच करत असते. पण काही भाग्यवान असतात की ते त्यांना हे कळतं आणि ते येतात सद्गुरूंच्याकडे आणि मग म्हणतात, अहो आम्ही आज सगळीकडे जाऊन आलो म्हणून. असं असं कुठे बघितलं नाही. तेव्हा त्यांना लक्षात येत, अरे बाबा आपण तर कुठे गेलो नाही, पण जे सर्वकडे जाऊन आले ते घोरपडे म्हणतात, अहो मी सगळीकडे जाऊन सगळे कोर्सेस केले, सगळं काय केलं, पण माझं हे वेगळंच आहे म्हणा. तेव्हा हे वेगळंच आहे, हे फार सुंदर आहे म्हणल्या. किती गोड आहे, किती सोपं आहे आणि किती सोपं आहे म्हणा. कुंडलिनी योग आणि मग ती कुंडलिनी जागृत करायची, नामक करा, ध्यान योग, ध्यान लावून बसा आणि त्याने उपयोग काहीच नाही होत म्हणा, अनुभव काहीच नाही. उलट म्हणले जीवन डिस्टर्ब होतं. ते एवढं ध्यान लावून बसल्यामुळे जीवन त्याचं डिस्टर्ब होतं म्हणजे. काही लोक गुरुचरित्र पारायण करतात, देवी देवतांचं नवरात्र करतात. ते नवरात्राचं एक फार आहे. मग सगळं सोळो ओळो नवरात्र हे. आमच्या घरी नवरात्र होते, आमच्याकडे ते नवरात्र बाकीचे आमचे लोक करतात. आम्ही काही नवरात्र वगैरे काय करतो. त्या निमित्त नवरात्राच्या निमित्ताने भटजीने बोलवा, हवन करा. मग हे ह्या हवनाला म्हटलंय एकनाथ महाराजांनी, हे जे हवन ते करतात ना, हवन वटसावित्री व्रत, सत्यनारायण व्रत, काय नर्मदा परिक्रमा, हे सगळे जे साधन करतात ना, सद्गुरूंना शरण न जाता हे जे होम हवन व्रत पूजा योग या क्रिया हे जे करतात, याला म्हणाले एकनाथ महाराजांनी हरकत घेतली आहे. पण जेव्हा सद्गुरूंच्याकडे तो येतो तेव्हा सद्गुरू जे हवन सांगतात ते त्याला ते नाही सांगितलं. ते उलट कर्मकांड जे आहे वेदामध्ये जे कर्मकांड आहे त्याचं तो पालन करत असतो. तेव्हा अशी साधनं जरी म्हणाले त्यांनी मनापासून आणि तळमळीने जर केली, ठीक आहे म्हणले, त्यांना काही सद्गुरू भेटले नाही, पण त्यांनी ही साधनं जरी तळमळीने केली की खरं काय आहे हे जाणून घेण्याची तळमळ आहे त्या साधनात त्याला. हे नाही तो साधनच करत बसला. नाही लोक म्हणतात आम्ही एक व्रत घेतलाय तर तेच करणार, ते सोडायचं नाही. सद्गुरू आले तर नाही सद्गुरूच्या आमचं आहे,
सद्गुरूंचा मंत्र घेणार नाही, कारण आमचा मंत्र आम्ही घेतलेला आहे. हे जे आहे म्हणाले ते बरोबर नाही म्हणा. तेव्हा पण त्यांनी मनापासून तळमळीने आणि पुढे जाण्याचे त्यांनी जर केलं तर त्याला परंपरा प्राप्त सद्गुरूची भेट होते, अधिकारी सत्पुरुषांची भेट होते. आधी जे केलं ते फुकट नाही जात. पण जर तो म्हणाला की अहंकाराने नाही, त्यांनी तळमळीने करायला पाहिजे. अहंकाराने केलं तर सद्गुरूची भेट होणार. आणि सद्गुरूच्या कडून संप्रदायाचा गुरुमंत्र मग त्याला प्राप्त होतो. आणि तो संप्रदायाचा गुरुमंत्र प्राप्त झाल्यानंतर या सर्व साधनांचं कार्य संपतं. म्हणजे आधी तो करत होता त्या सर्व साधनांचं कार्य संपतं. होम हवन तो करतो, पण सद्गुरूंच्या पद्धतीने करतो. त्याच्यामुळे या सर्व साधनांचं कार्य संपतं. आणि ती साधनं जर तो पुढे चालू ठेवलं नाही, मग ते आम्ही पण तेही करू हेही करू, चालणार नाही का? तर म्हणले हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणा, अरे किती अज्ञानी तू. तुला हिरा सापडला आणि आता म्हणतो नाही, तो काच होता ना माझ्याकडे, खूप चांगला होता, मला खूप आवडत होता. अरे काच कुठे आहे आणि हिरा कुठे? म्हणा, हिरा सापडल्यानंतर तू काचेचं जर महात्म्य गात असशील आणि त्याचं जर तुला आवडी अजून गेली नसेल तर तुझ्यासारखा हतभागी कोणी नाही म्हणाले. हे तुझ्या मूर्खपणाचं आणि अश्रद्धेचं आणि अज्ञानाचं लक्षण आहे. गुरुमंत्रासारखा अमोघ अमोघ अत्यंत शक्तिमान साधन मिळालं आणि म्हणले हे आधीच साधन करत राहिलं करतोय. म्हण नवरात्र करतो, काम करतो. म्हणजे ज्याला असं आहे की ज्याला अमृत मिळालं नाही, अमृत मिळालं ते बरोबर आहे. त्यांनी पण म्हणले मी पूर्वीपासून ते पाण्यात म्हणजे पीठ कालवून घेत होतो ना, ते इतकं मस्त लागायचं ना. म्हणजे काय आई मला ते द्यायचे ना, म्हणजे ते पाण्यात पीठ कालवून त्यात थोडं मीठ वगैरे लावून वगैरे कसं छान लागत होतं. म्हणजे आता अमृत तर मी पेन म्हणा, काय मला ते आवडतं, पण म्हणले ते थोडंसं पाणी मधून मधून काही चेंज म्हणून ते पाण्यात पीठ घालून कालवून म्हणले खाल्लं चालेल का? चालेल का म्हणे. अरे याला काय म्हणावं. म्हणजे गुरुमंत्राचा जप नियमितपणे केल्यानंतर म्हणलं इतर साधना करण्याची काही आवश्यकताच नाही. तो वेळेचा आणि धनाचा अपव्यय आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, साधनाचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. साधनाचं सार आहे म्हणले. सार म्हणजे अर्क. काय सर्व साधनाचं अर्क जो आहे, अर्क काढला ते हरिनाम आहे. आणि ते जपल्याने सर्व कार्यसिद्धी होणार आहे. आणि त्या मंत्राने, त्या गुरुमंत्राने श्रीहरीची प्राप्ती होणार आहे. गुरुमंत्र ओम सोम, अरे तोच मी आहे ना. प्रत्यक्ष ब्रह्म तो होऊन राहतो. प्रत्यक्ष श्रीहरीची प्राप्ती होणार आहे. आणि जीवाची संसारातून मुक्तता होतो, मुक्त झाला म्हणा. चिंता ती पळाली गोकुळा बाहेर. आता तुला चिंता नाही, भय नाही, काहीच नाही. तू काय झाला, तू मुक्त झालास. सद्गुरूंच्याकडे आला म्हणजे मुक्त झाला, मुक्त होणार आहे. सार म्हणजे काय, तर सूक्ष्म एखाद्या गोष्टीचा सूक्ष्म अर्क काढत. ते होमिओपॅथी औषध तयार करतात ते अर्कापासून. अर्क काढतात आधी वनस्पतीचा, तो सूक्ष्म करतात. अर्क म्हणजे सूक्ष्म असतो आणि मग त्या गोळ्यांवर तो टाकतात. आणि तो एवढा कॉन्सन्ट्रेटेड असतात त्याच्यामुळे त्याची शक्ती खूप जास्त असते. म्हणजे कुठल्याही औषधीचा जो अर्क आहे, औषधी नुसती घेण्यापेक्षा त्याचा जेव्हा अर्क घेतो आपण, जसं गोमूत्र आहे, गोमूत्र नुसतं प्यायलं तर ते कॉन्टॅमिनेटेड असतं. अनेक त्याच्यात जंतू असतात, जंतू संसर्ग होण्याचा संभव असतो. म्हणून त्या गोमूत्राचा अर्क काढतात, म्हणजे डिस्टिल करतात त्याला. म्हणजे त्याला गरम करतात आणि त्याचं जे बाष्पीभवन करतात आणि परत थंड करतात. आणि ते थंड होऊन जेव्हा तो पातळ पदार्थ येतो त्याला अर्क म्हणतात. त्याला डिस्टिलिंग करतात, त्याला सार किंवा अर्क असं म्हणतात. तेव्हा तो अर्क जो आहे, तसं म्हणले हे हरिनाम आहे. पिकांनी वेदाचं सार काढलं, सार. आणि त्या सारामध्ये सगळं आहे म्हणा. त्याच्यामुळे ते काही त्याच्यातल्या काही कठीण गोष्टी तर गेल्या म्हणा, कठीण गोष्टी राहिल्याच नाही. आणि त्याच्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी होत्या, वाईट प्रथा होत्या,
ज्या अनावश्यक गोष्टी होत्या त्या गेल्या, कारण काय सार काढलं म्हणा. आणि म्हणून आपल्या समाजात सुद्धा असं म्हणतात की एखादा तज्ञ मनुष्य असेल तर त्याला अर्क, हा ना, हा अर्क आहे म्हणा, हा या विषयातला अर्क. मग असाही वाक्प्रचार आहे का तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क. तरुण असतात ते खूप शंका कुशंका त्याच्याकडे खूप असतात. तरुण तुर्क, आम्ही म्हणतो चला तुम्ही क्वेश्चन आणा आमच्याकडे, क्वेश्चन तयार करा, क्वेश्चन आम्ही सगळ्या क्वेश्चन तुमच्या उत्तर देऊ. तेव्हा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क. तरुण तुर्क म्हणजे नुसतं तरकट करणारे असतात आणि म्हातारे अर्क म्हणजे त्यांच्या जीवनाचं सार त्यांनी काढलेलं असतं. सगळ्यांनी काढलेलं असतं असं नाही, जे भक्त असतात. तेव्हा हठयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सर्व ईश्वर प्राप्तीसाठी जे विविध साधनं सांगत असतात. या प्रत्येक युगामध्ये विविध साधनं सांगितले, पण त्याचा अर्क काढून पाहिलं ना, डिस्टिल केलं त्याचा अर्क काढला या सगळ्या साधनांचा. काय काय साधनं करता हो तुम्ही? तर कोणी म्हणतात प्राणायाम करतात, कोणी आसन करतात, कपालभाती करतात, अमुक करतात, तमुक करतात, कोणी मुद्रा करतात, काय कोणी व्रत करतात, उपवास करतात, अमुक करतात, तमुक करतात, पूजा करतात, कोणी पुस्तक वाचून नुसतं ज्ञान काढतात. पण म्हणले ह्या सर्वांचा अर्क काढला आम्ही. हठयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे सर्व ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहे, पण त्याचा अर्क काढल्यावर काय लक्षात आलं म्हणाला, सर्वांच्या मुळात हरिनामच आहे. त्याचं मूळ काय आमच्या लक्षात आलं म्हणजे हरिनाम आहे. मग ते हरिनाम कसं आहे हो सगळ्या याच्यामध्ये? हठयुगामध्ये हरिनाम कसं आहे, ज्ञानयुगा कर्मयुगामध्ये हरिनाम कसं आहे, भक्तियुगामध्ये हरिनाम कसं आहे, हे आम्ही आमचा हा रिसर्च आहे. आता आम्ही म्हणतो आपण एक रिसर्च इन्स्टिट्यूट काढू ऑनलाईन. आता या ऑनलाईन महाविद्यालय आपलं सुरूच आहे म्हणजे ऑनलाईन रिसर्च इन्स्टिट्यूट काढू. माझ्या डोक्यात विचार, आणि आपण काय करू, प्रत्येक भक्ताला सांगू की तू थिसिस लिही, तू डॉक्टर कर, तुला एकदम मी डॉक्टरची पदवी देतो. तुम्ही काय करायचं म्हणलं, एक विषय घ्या, तुम्हाला आवडलेला विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सद्गुरूंशी संवाद करायचा, सद्गुरूंच्या ग्रंथामध्ये त्याचे रेफरन्सेस बघायचे आणि त्याच्यावर विचार करायचा आणि स्वतःचा एक ग्रंथ लिहायचा. एवढा तुम्ही स्वतःचा ग्रंथ तो लिहायचा, लिहिता लिहिता आपोआप म्हणजे यांनी काय होईल, यांनी मनन चिंतन आणि निधिध्यासन पर्यंत तुम्ही जाल. निधिध्यासन ही समाधी आहे. तेव्हा तुमचं मनन चिंतन आता घडत नाहीये, हे ऐकता आणि लगेच विसरून जाता, दुसऱ्या दिवशी विचारलं तर काय कळतच नाही तुम्हाला. म्हणले आता आम्ही आमच्या विद्यापीठात तर्फे अवधूत विद्यापीठ ऑनलाईन ज्याच्यातर्फे असा कोर्स ठेवलाय. काय कोर्स फुकट आहे म्हणले, काही पैसे नाही, कोर्स फी काही नाही. पात्रता काय आहे, पात्रता म्हणले त्यांनी सद्गुरूंच्या कडे यावं आणि त्यांनी गुरुमंत्र घ्यावा, सद्गुरूंचा मंत्र घ्यावा आणि सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्यांनी सेवा करावी, कार्यात त्यांनी जॉईन व्हावं सद्गुरूंच्या कार्यात, आणि त्यांनी कर्मयोग यज्ञ वगैरे ही साधना करावी. ही पात्रता. तुला यज्ञ करायला तयार आहे का, प्रवचन ऐकायला तयार आहे का, पात्रता तुझी काय, इथे ऍडमिशन घ्यायची पात्रता ही आहे. लगेच तुला ऍडमिशन देऊ. सद्गुरूंचे ग्रंथ आहे ते वाचायचे, ही तुझी पात्रता. आणि मग तू काय करायचं, मग अभ्यास सुरू करता करता, प्रवचन ऐकता 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 तू असा एक काहीतरी विषय घेऊन त्याच्यावर तू रिसर्च करायला सुरुवात कर. मग तुझा रिसर्च तयार होईल. सद्गुरू आणि नुसता तू करू शकतील असं नाही, सद्गुरू जसं सांगतात त्याप्रमाणे रिसर्च मेथोडॉलॉजी ते सांगतील की कसं तू रिसर्च करायचं, आणि त्या रिसर्च मेथोडॉलॉजी प्रमाणे तू रिसर्च केला की मोठं तुझं ग्रंथ तयार झाला पाहिजे. तुझा प्रत्येक भक्ताचा एक ग्रंथ तयार होईल आणि मग तो आपण जिथे आपलं मंदिर होईल काय त्या मंदिरात सगळ्यांचा एक 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 ग्रंथ आपण असा ठेवू. काय किरण मुळे म्हणतात असं आपलं मंदिर बांधायचं आहे करायचं म्हणून तिथे एक लायब्ररी पण ठेवा, आणि त्या लायब्ररीत कुठली पुस्तकं, इतर पुस्तकं नाही म्हणले कोणाची, सगळी पुस्तकं आपल्या भक्तांचीच. काय
भक्तांनी लिहिलेलेच ग्रंथ आपण तिथे ठेवू, इतर कोणाच नाही. सद्गुरूंनी लिहिलेले ग्रंथ आणि भक्तांनी लिहिलेले थिसिस. बघा एवढे हजार भक्त आहेत, हजार भक्तांचे हजार थिसिस तिथे आहे. काय आणि म्हणले आम्ही त्याला पदवी काय देणार म्हणून, भक्त हीच पदवी आहे. आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊ काय की याचा हा जो ग्रंथ आहे म्हणले हा इतका सुंदर ग्रंथ झालेला आहे. काय लिहू त्याच्यावर, छान सुंदर उत्तम अतिउत्तम भावपूर्ण ज्ञानपूर्ण भक्तिपूर्ण असं त्याच्यावर आम्ही सर्टिफिकेट देऊ. म्हणजे तू म्हणाले पीएचडीच्या वरती, पीएचडीच्या लोकांना काय कळतं, वेदांतावर पीएचडी केली त्याला काय कळत आहे, पण तुझा अनुभवाच घेतला म्हणून. आणि म्हणून आता हा मी रिसर्च केला. रिसर्च म्हणजे काय, आमचा रिसर्च कसा, आम्ही बसतो आणि झालं की जप झाला की आपोआपच मनात यायला लागतो, तो आमचा रिसर्च होतो. यावेळेला रिसर्च काय झाला आता, थोडे हठयोग कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग याच्या ही जी विविध साधनं आहे याचा अर्क कसा काढायचा, आणि तो अर्क काढून ती त्याच्या मुळाची हरिनामच आहे असं आम्ही हायपोथेसिस केलं. या हठयोग कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे ईश्वर प्राप्तीसाठी जी विविध साधनं आहे त्याचा म्हणाले अर्क काढला असता, त्याचं चर्निंग केलं असता, त्याच्यात काय सापडतं, त्याचं मूळ काय आहे तर म्हणले हरिनाम, सद्गुरूंनी दिलेला मंत्र हेच त्याचं मूळ आहे म्हणले. हे आमचं हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस आम्ही सिद्ध पण केलेला आहे आम्ही, पण तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आता कसं आहे, एक एक योग आपण घेऊया. हठयोगामध्ये काय असतं, मनाला स्थिर करण्यासाठी काय करतात, प्राणाची साधना करतात, प्राणापासून ते सुरुवात करतात. काय प्राणाला प्राणायाम करतात, प्राणायाम करतात म्हणजे भस्त्रिका करतात, कपालभाती करतात, अनुलोम विलोम करतात, काय काय करतात, प्राणाची साधना, प्राणाला धरतात आणि त्याची साधना करतात हठयोगामध्ये, त्याला प्राणायाम म्हणतात. मग याचा आणि नामाचा काय संबंध आहे प्राणाचा, हरी म्हणाले हा मोठा संबंध आहे, फार जवळचा संबंध आहे. कारण प्राण हा हरिनामाचा बाह्य भाग आहे. हे तू गुरुमंत्र जो जप करतो ना त्याचा बाह्य भाग जो आहे ना, बाह्य शरीर, मंत्राचं बाह्य शरीर हे नाम प्राण आहे म्हणाले. कारण ध्वनी हा प्राणामधून तर निघतो म्हणले. हा नाद आहे ना, नाद कुठून निघतो, प्राणामधून निघतो म्हणाले. मग हरिनामाचा जो ध्वनी आहे, हरी हरी अक्षर हे कुठून निघतात, प्राण. म्हणून ते हरिहर म्हणला असताना, गुरुमंत्राचा जप केला असताना प्राण सक्रिय होतो, प्राण सक्रिय होतो आणि सगळे प्राणायाम आपोआप होऊन जातात म्हणा, काही करावं लागत नाही. करण्यामध्ये रिस्क आहे म्हणा, बरोबर योग्य नाही झाला तर त्याचा वाईट परिणाम होतो. पण इथे हरिनाम किती घ्या म्हणा आणि प्राण किती सक्रिय करा, हरिनाम घेता घेता प्राण आपोआप सक्रिय होतो. आणि प्राण सक्रिय झाल्यामुळे तो त्याचा याच्यात म्हणतात योगामध्ये, हठयोगामध्ये तो प्राण मग आधी इडा पिंगला नाडीमध्ये नेहमी वाहत असतो, पण सुषुम्नेत कोणाचा प्राण नसतो. तर म्हणले प्राणाचा सुषुम्ना नाडीत प्रवेश होतो, सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश व्हायचा. एवढे किती खटाटोप त्या योगामध्ये हठयोगामध्ये करतात. बाबा अरे कशाला खटाटोप म्हणाले, सद्गुरूंचं नाम घ्या, सद्गुरूंचा गुरुमंत्र दिलाय ना तो एक तुम्ही अर्धा तासभर करा, बघा आपोआप तो प्राण आहे ना सुषुम्ना नाडीत जाईल आपोआप, काही तुम्हाला खटपट करायची गरज नाही, आपोआप तो प्राण म्हणाले एकाग्र होईल, मन एकाग्र होईल आणि तो प्राणाला बरोबर ते प्राण त्या नादाने तो प्राण आपोआपच सुषुम्ना नाडीत प्रवेश करेल आणि तो त्या मार्गाने व्हायला लागेल. म्हणजे प्राणाचं मूळ हे हरिनामच आहे. आणि हरिनामाच्या ध्वनीमुळे तो प्राण सक्रिय होतो. ध्वनी आणि प्राण एकच आहे म्हणा, ओंकाराचा नाद, म्हणून ओंकारा मंत्र आहे आणि नादही आहे. तसं गुरुमंत्र हा नादही आहे, ओंकारही आहे.
प्राणी आहे. आणि म्हणून प्राणाचं मूळ हे हरिनामात आहे, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रात आहे. सद्गुरूंनी दिलेला मंत्र तुम्ही जप सुरू केला की झाला म्हणलं, तो प्राण बरोबर हिडा पिंगला सोडून देतो आणि सुशून्यमध्ये प्रवेश करतो, सहज प्रवेश करतो, तुम्हाला कळणारही नाही. आणि हरिनामाच्या ध्वनीने त्या प्राणाची सहज ऊर्ध्वगती होते. युगामध्ये कसं आहे, तो प्राण ऊर्ध्वगतीला न्यायचा, मग आधी हृदयापर्यंत न्यायचा, मग हृदयातून तो कंठापर्यंत न्यायचा, कंठापासून मग तो भ्रुकुटीच्या मध्यामध्ये न्यायचा, आणि भ्रुकुटीच्या मध्यामधून तो वरती सहस्रार चक्रापर्यंत. असं त्यांची आपली नावं आहेत बरीच काही. तर म्हणले हरिनाम घेतलं, सद्गुरूंच्या मंत्राचा जप केला, त्याचा जो ध्वनी आहे, त्या ध्वनीनी काय होतं, प्राणाची सहज ऊर्ध्वगती, तो बरोबर जातो. कारण नाद आणि प्राण याचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे. नाद बिंदू म्हणून नाद बिंदू उपनिषद आहे. नाद बिंदू ही नाद आणि बिंदू त्याचा परस्पर संबंध आहे. नाद बिंदू आणि शक्ती घनिष्ठ संबंध आहे. म्हणून हरिनाम हे योग साधनेचं सार आहे. त्याचा अर्थ काढला आम्ही आणि आम्हाला लक्षात आलं की अरे हे योग साधनेचं सार आहे हरिनाम. आता हठयोगाचं सांगितलं, ज्ञानयोगाचं सार, त्याचा अर्थ काढला तर म्हणाले हरिनाम. तुम्ही म्हणता हरिनाम ते कसं आहे? ज्ञानयोगाचा अर्थ जर काढला तर म्हणाले ते हरिनामच आहे त्याच्या मुळाशी. हे कसं, हे हायपोथेसिस सिद्ध करून दाखवणार असतो मी. हायपोथेसिस सिद्ध करून दाखवा. तर आम्ही सांगतो की ज्ञानयोगात बुद्धी महत्वाची आहे. ज्ञान अशी पाहिजे बुद्धी बळ, या बुद्धीचं रूपांतर जाणीवेत करायचं आहे म्हणा. या बुद्धीची नुसती बुद्धी असून उपयोग नाही म्हणले, तो बुद्धू आहे. त्या बुद्धीचं रूपांतर जेव्हा जाणीवत होतं आणि हरिनामामुळे काय होतं, तर ज्ञानशक्ती जागृत होते. हरिनामामुळे ज्ञानशक्ती जागृत होते. जे ज्ञानशक्ती ज्ञानयोगात जे ज्ञानशक्ती म्हणतात त्यालाच हठयोगामध्ये बिंदू म्हणतात. बघा तिथे किती कठीण शब्द वापरलाय, बिंदू. नाद बिंदू के पीछे वगैरे असं कविराच्या भाषेत सांगितलं की आणखी ते गुण वाढतो. नाद बिंदू के पूछे. अरे ज्ञानयुगात बुद्धी आणि बुद्धीत जाणीव निर्माण होते, म्हणजे ती ज्ञानशक्ती निर्माण होते. आणि ती ज्ञानशक्ती म्हणजे काय, 4 वाचा संख्या. परा पश्यंती मध्यमा वैकर, ती पराशक्ती जी आहे, ती पराशक्ती म्हणजे ज्ञानशक्ती आहे. ती ज्ञानशक्ती म्हणजेच बिंदूची शक्ती. बिंदू म्हणजे काय झालं, तर हरिनामामुळे ज्ञानशक्ती सक्रिय झाली आणि बुद्धीचं जाणीवेत रूपांतर सहज झालं. नाहीतर म्हणले एरवी काय करावं लागतं, ज्ञानमार्गाने जर करायचं असेल तर ज्ञानमार्गामध्ये श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, निधिध्यासन करा. आणि हा मार्ग कठीण आहे, याला खूप दीर्घकाळ साधन करावं लागतं. सद्गुरू बोलत असतात, आपण ऐकत असतो. ते महत्वाचं आहे. नुसती एकदम ज्ञानशक्ती निर्माण होणार नाही म्हणले, आणि ज्ञानशक्ती निर्माण झाली तरी ते ज्ञान तुम्हाला होणार नाही. आणि म्हणून दीर्घकाळ साधन करावं लागतं. म्हणून ज्ञानी लोक काय करतात, 24/7 अखंड त्या ज्ञानाचं मंथन करतात. निशिदिनी ब्रह्म विचार करी रे, निशिदिनी ब्रह्म विचार. निशिदिनी ब्रह्माचा विचार सारखा काय की हे ब्रह्म आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे, हे सर्व काही ब्रह्म आहे, असं सारखा ब्रह्माचा विचार करतो. म्हणजे कठीण आहे, नुसतं आपल्या कल्पनाच होईल, याच्यात काही तुम्हाला अनुभव नाही येणार. परंतु हरिनाम अर्क काढला म्हणाले, ज्ञानयुगाचा अर्क काढला. काय आला त्याच्यामध्ये,
अरे गुरुमंत्रामुळे म्हणाले ही ज्ञानशक्ती जागृत होते. कशावरून? मग आम्ही कसं एवढं ज्ञान सांगतो म्हणले. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, आमच्याकडून ज्ञान कसं येते? ज्ञानशक्ती जागृत झाली. कशामुळे झाली मिळाली? तर त्या सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्रामुळे ही झाली म्हणा. आणि ज्ञानाचं दुसरं आहे नुसतं ज्ञान, श्रवण म्हणून चिंतन हे तर पाहिजेच म्हणले. याला परोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष नसेल तर अपरोक्ष नाही होणार. ज्ञानशक्ती जागृत होणे काही उपयोग नाही. पण ज्ञानाचा दुसरा रिस्क आहे. रिस्क जशी याच्यामध्ये योगामध्ये रिस्क सांगितलं, तसं ज्ञानयुगामध्ये काय रिस्क आहे, धोका काय? तर म्हणले तिथे अहंकार निर्माण होतो आणि तो सर्व तपश्चर्याचा नाश करून टाकतो. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा तारक आहे. तो त्याचा अर्क काढतो ज्ञानयोगाचा. आणि ज्ञानशक्तीचं स्फुरण हा त्याचा अर्क आहे. ज्ञानशक्तीचं स्फुरण होतं. कशामुळे? हरिनामामुळे शक्य होते. म्हणून हे हरिनाम हे ज्ञानयोगाचं सार आहे. हठयोगाचं सार सांगितलं. हे हरिनाम हठयोगाचं सार आहे. हे हरिनाम ज्ञानशक्ती म्हणजे बिंदू, नाद बिंदू, ज्ञानयोगाचंही सार आहे. ते कसं ते सांगितलं. आणि कर्मयोगाचा कसं सार आहे म्हणजे कर्मयोगाचं मुख्य साधन काय आहे तर देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ. देवयज्ञामुळे काय होतं? यश, धन, समृद्धी, ऐश्वर, वैराग्य हे सर्व प्राप्त होतं. ऐश्वर प्राप्त. हे सर्व देवतांच्या अधीन आहे म्हणा. हे सर्व देवतांच्या अधीन आहे. आणि देवतांना प्रसन्न करून घ्यावं लागतं. मग देवता प्रसन्न कशा होतात? आणि देवता प्रसन्न झाले की सहजतेने मिळतं म्हटलं. तुम्हाला काय करा, म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही काही चिंता करायची. देवतांच्या अधीन आहे. देवता हे देतात. आणि देवता का देतात? तर देवता हे मंत्राच्या अधीन आहे. मंत्र म्हटल्यानंतर देवतांचं काही चालणार नाही. त्यांना करावंच लागतं. करावंच लागतात. देवता ह्या मंत्राच्या अधीन आहे. आणि मंत्र सद्गुरूंच्या अधीन आहे. सद्गुरू हा मंत्र सद्गुरूंच्या अधीन आहे. सद्गुरूंनी सगळे मंत्र सांगितले आणि देवता त्या मंत्राने वशवतात. म्हणजे कर्मयोगाचं साधनेचं सार म्हणजे मंत्र आहे. बघा, तिन्ही योगाच्या साधनेचं मंत्र आहे. आणि म्हणून यज्ञात गुरुमंत्राच्या आहुत्या टाकतात, इतरही मंत्राच्या आहुत्या टाकतात आणि देवतांना प्रसन्न करून घेता येतं. म्हणून भक्तियोगाचं, मग आता हे भक्तियोग म्हणजे काय? हा कर्मयोग झाला. आणि भक्तियोगाचं साधन काय? अरे भक्तियोगाचं साधन तर प्रत्यक्ष मंत्रच आहे म्हणाले. नामस्मरण म्हणजे काय? तर मंत्र म्हणणे, याला भक्तियोगाचं हेच तर मुख्य साधन आहे म्हणले. नामसंकीर्तन, जप करणे आणि नाम संकीर्तन करणे हे तर भक्तियोगाचं साधन आहे. ते तर सार तर अर्क आधीच काढून ठेवलाय म्हणले. तेव्हा म्हणले आमचं हे थिसिस, आमचं हायपोथेसिस म्हणले हे सिद्ध झालं. काय? भक्तियोगाचे सारे हरिनाम आहे. तेव्हा हरिहरी म्हणता कार्यसिद्धी असं जे एकनाथ महाराज म्हणतात की केवळ सद्गुरूंनी दिलेलं नाम म्हणजे गुरुमंत्र प्रेमाने गायन केलं ना तर हठयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग सर्व योगांच्या सिद्धी सहजपणे प्राप्त होतात. हरिनामाने श्रीहरीची प्राप्ती होणार आहे आणि जीवाची या संसारातून मुक्तता होणार आहे. मला सांगितलं मुक्त म्हणजे काय? श्रीहरी आपल्या हृदयामध्ये श्रीहरी आहे, तो जवळच आहे म्हणजे त्याला प्राप्त करून काय केलं? श्रीहरीची प्राप्ती होणार आहे. म्हणजे एकदम दूर वाटतो. अरे तो आपल्या हृदयातच आहे म्हणले. फक्त गंमत असं आहे की तुझ्या हृदयात तो झोपला आहे, आमच्या हृदयात तो जागृत आहे, एवढंच फरक आहे. मग श्रीहरीची प्राप्ती करण्याची काही गरजच नाही म्हणजे तो आपल्या जवळ आहे नेहमी. पण श्रीहरी नामाच्या जपाने काय होतं तर तो श्रीहरी हृदयात जागृत होतो. श्रीहरी नामामुळे श्रीहरी हृदयात जागृत होतो आणि तो जागृत झाल्यामुळे जीवाची संसारातून मुक्तता होते. झाला तो मुक्त. हरी नाम घेतलं की श्रीहरी जागृत झाला, या संसारातून मुक्त झाला. कारण जीव आपल्या कर्माने बांधलेला आहे म्हणाले आणि म्हणून जन्म मृत्यू चक्रात फिरतोय म्हणाले. ही बंधन आहे त्याला. पण सद्गुरूंच्या संगतीत कर्मयोगाचं त्याने आचरण केलं की जीव आपल्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.
तसंच तो या जन्मात, या जीवनात प्रारब्धाच्या तावडीतूनही सही सलामत मुक्तो. बरं, आता जीवन सुरू आहे त्याचं काय म्हणले, त्या प्रारब्धाच्या तावडीतूनही तो सही सलामत मुक्त होतो म्हणजे. आणि कर्मयोगाचे सारही हे हरिनामच आहे म्हणून तो या प्रारब्धातून मुक्त होतो. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात की नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी. आणि ब्रह्मज्ञानी कोण हो, आम्हाला ब्रह्मज्ञान कधी होणार, नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. बस तुम्ही हरी बोला की तुम्ही मुक्त झाला, भक्त झाला, ब्रह्मज्ञानी झाला. नित्य मुक्त तोची, अशा तऱ्हेने जो संसारातून मुक्त झाला तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे म्हणा, तोच खरा ब्रह्मज्ञानी. नुसतं पुस्तकात ज्ञान वाचून जो सांगतो तो ब्रह्मज्ञानी नाही. श्रीहरी हा साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. आणि श्रीहरीशी एकरूप जो भक्त झाला, श्रीहरीच्या कार्यात राहता 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 जो श्रीहरीच्या मनात, सद्गुरूच्या मनात काय जाणता जाणता जो एकरूप झाला तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे. श्री म्हणजे सद्गुरूंच्या भक्तालाच त्या श्रीहरीच्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, सर्वांना विनंती करतात की तुम्ही हरिनामाचा सदैव तुम्ही जयघोष करा. तेव्हा जीव ब्रह्मैव ना अपराहा. अरे जीव हा ब्रह्मच आहे म्हणले, त्याला तुम्ही काय म्हणता, जीव ब्रह्मैव ना अपराहा, वेगळा नाहीच आहे. जीव हा आधीपासूनच ब्रह्म आहे. तुलसीदास महाराज म्हणतात, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. अरे सहजच सुखी आहे म्हणलं, तर दुःखी चेहरा करून कशाला येतो, सहज सुख राशी, सुखाच्या राशी आहे. नुसतं एवढंच सुखायचं नाही, तू सुख राशी आहे म्हणा. ईश्वर अंश, तू ईश्वराचा अंश आहे. जीव, तू जीव आहे ना, म्हणजे तू ईश्वराचा अंश आहे. आणि तू अविनाशी आहे म्हणा. नुसतं नाव अविनाशी असून चालत नाही म्हणा, तू अविनाशी झाला पाहिजे, तुला कळलं पाहिजे. चेतन, तू चैतन्य स्वरूप आहे. तू अमल आहे, विमल आहे आणि सहजपणे सुखराशी आहे. फक्त काय झालं म्हणले, तू संसारात त्या चिखलात जाऊन बसलेला आहे, संसार बंधनात पडलेला आहे. आणि म्हणून तुला आपण ब्रह्म आहोत हे आठवतच नाही. तू म्हणतोस मी असा आहे, तसा आहे, टमकाय याचा आहे, त्याचा आहे. ब्रह्म आठवतच नाही. आठवतो ब्रह्म नाठवतो भव भ्रम, सांगितलं ना, पाठ कर म्हणला 100 वेळा म्हण, 1000 वेळा तुझ्या वहीत लिहून काढ. 1000 वेळा काय, आठवतो ब्रह्म नाठवतो भव भ्रम, आठवतो ब्रह्म नाठवतो भव भ्रम. 100 वेळा 1000 वेळा त्या वहीत लिहून ठेव, म्हणजे तुला आठवण राहील. तेव्हा जो नित्य सद्गुरूंच्या संपर्कात असतो त्याला ते आठवण असतं. आणि जो सद्गुरूच्या साऱ्या कार्यात सक्रिय असतो, सद्गुरूचं कार्य चाललंय, बस काय चाललंय तुमचं, काय नाही, सद्गुरूचं कार्य चाललंय. काय चाललंय, कसला अभ्यास करताय, नाही म्हणले सद्गुरूची ग्रंथ आहे त्याच्या बोधात बुडालेला आहे. सद्गुरूचं प्रवचनात काल सद्गुरूंनी एवढं सांगितलं म्हणाले, त्याच्यात मी बुडालेला. त्याच्या ठिकाणी म्हणाले हे नाम संकीर्तन अखंडपणे चाललंय, अखंडपणे. आणि तो अखंड, त्याला आठवावं लागत नाही म्हणून तो आठव रूपच झाला, तोच ब्रह्म झाला म्हणजे, तोची ब्रह्मज्ञानी. आणि म्हणून म्हणतात की तो संसारी निवृत्त, भक्तीशी प्रवृत्त, संसारातून निवृत्त झाला आणि भक्तीला प्रवृत्त, सद्गुरू कार्यात जो प्रवृत्त झाला तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे. अशा रीतीने म्हणाले श्रीहरीशी एकरूप झाला म्हणजे सद्गुरू कार्यात एकरूप समरस जो झाला त्या भक्ताला श्रीहरीच्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं, झालंच पाहिजे. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान घ्यायला तो काही पुस्तक वाचायला गेला नाही. आम्ही काही पुस्तक वाचायला गेलो नाही, पण सद्गुरूंच्या कार्यात एवढं राहिलो की आम्ही स्वतः ब्रह्मरूप झालो. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं. ब्रह्मविद ब्रह्मही होती, ब्रह्मविद म्हणजे ज्याला त्यांनी ब्रह्माला जाणलं तो ब्रह्मच होऊन जातो, तो सहज ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून एकनाथ महाराज सांगतात सर्वांना की तुम्ही सदैव त्या श्रीहरी नामाचा जयघोष करा म्हणा. धन्य माय व्याली सुकृताचे फळ ते निर्फळ हरिवीण, वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक,
योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी. साधनांचे सार नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव दत्त.